सॉल्ट ॲनालिसिसचं सेकंड पार्ट कॅटायन्स आहे. कॅटायन्समध्ये प्रिलिमिनरी टेस्ट किंवा ड्राय टेस्टमध्ये जे कामाचे टेस्ट आहेत त्यांचं सांगतो मी. पहिल्यांदा कॉपर+2चं बघितलं. कॉपर+2चं कलर ऑब्झर्वेशनमध्ये बघितलं तर त्याचं सॉल्ट ब्ल्यू कलरचं असतं कारण ते ब्ल्यू विट्रिऑल आहे. आणि नंतर कॉपर+2ला जर आपण डायरेक्ट हिटिंग इन टेस्ट ट्यूबवाला टेस्ट जर आपण केलं तर ते कोल्डमध्ये ब्ल्यू असणार आहे. कोल्डमध्ये ब्ल्यू, पण हॉट केल्यावर त्याला व्हाईट होतं आहे. कॉपर+2 डायरेक्ट हिटिंगमध्ये कोल्डमध्ये ब्ल्यू हॉटमध्ये व्हाईट. नंतर त्यानंतर पुढं ते डायरेक्ट म्हणजे फ्लेम टेस्टमध्ये जर बघितलं तर ते ग्रीन फ्लेम विथ ब्ल्यू सेंटर ब्ल्यू हे जर कलर ऑलरेडी होतं म्हणून ब्ल्यू सेंटर असं लक्षात ठेवू शकतो आपण. नंतर पुढं हे झालं फ्लेम टेस्ट. नंतर पुढं बोरॅक्स बीट टेस्ट किंवा फॉस्फेट बीट टेस्ट. ह्यांच्यामध्ये जर कलर हे जे बघितले तर ते ब्ल्यू ग्रीन रेड ओपेक आणि कलरलेस. परत कॉपर+2 जे आहे ते आपलं कलर बघितलं तर त्याचं कलर ऑब्झर्वेशनमध्ये ब्ल्यू असतं आहे. नंतर त्याला ही डायरेक्ट हिटिंग इन टेस्ट ट्यूबवालं टेस्ट केलं तर ते कोल्डमध्ये तर ब्ल्यूज दिसणार आहे. हॉट केल्यावर त्याला व्हाईट होतं आहे. नंतर पुढचं फ्लेम टेस्टमध्ये बघितलं तर ते फ्लेम टेस्टमध्ये त्याचं ग्रीन फ्लेम विथ ब्ल्यू सेंटरवाला फ्लेम दिसते त्याचं फ्लेम टेस्टमध्ये. नंतर पुढं फ्लेम टेस्ट जे आहे ते पर्टिक्युलरली एस ब्लॉकसाठीच खास करून असते. नंतर पुढं बोरॅक्स बीट टेस्ट बघितलं तर बोरॅक्स बीट टेस्टमध्ये ब्ल्यू ग्रीन रेड ओपेक आणि कलरलेस. हे ऑक्सिडायझिंग फ्लेममध्ये कोल्ड असताना हे हॉट असताना, हे रिड्युसिंग फ्लेममध्ये हे कोल्ड असताना हे हॉट असताना असं. नंतर पुढचे दोन पुढचं आयर्न आहे Fe+3 आणि Fe+2. Fe+3 जे आहे ते Fe+3 जे आहे ते येल्लो ते ब्राऊन कलरच्या शेड्समध्ये आपल्याला त्याचे सॉल्ट दिसतं आहे. आणि Fe+2 जे आहे ते लाईट ग्रीन कलरचे तिचे सॉल्ट्स असतात. नंतर पुढं जर ह्यांना डायरेक्ट हिटिंग इन टेस्ट ट्यूबवाला टेस्ट जर केलं तर ह्याच्यामधलं फक्त Fe+2 टेस्ट देते कारण तिथं हिटिंगमध्ये ऑक्सिडेशन होण्याचा चान्स आहे ना. मग Fe+2 हे टेस्ट देते. Fe+2 कोल्ड असताना ग्रीनच असणार आहे, पण जेव्हा ते हॉट असते तेव्हा त्याचा कलर व्हाईट डर्टी व्हाईट किंवा त्याचं काही प्रमाणात Fe+3 तयार झालेलं असणार आहे त्यामुळे येल्लो दिसू शकतं. नंतर हे झालं आपलं टेस्ट ट्यूबवालं हिटिंग. नंतर फ्लेम टेस्ट खास करून एस ब्लॉकसाठी असते त्यामुळं ह्यांच्यामधलं कोणीच देत नाही. पण पुढचं बोरॅक्स बीट टेस्ट किंवा फॉस्फेट बीट टेस्ट हे Fe+3 देतं. Fe+3मध्ये मग ह्यांचं कलर काय येतं Fe+3मध्ये तर येलोइश ब्राऊन आणि पुढं रिड्युसिंग फ्लेममध्ये बघितलं त्याचं Fe+2मध्ये रिडक्शन होणार आहे म्हणून ग्रीन असा याचा कलर होतं Fe+2. नंतर त्याच्या पुढचं जे आहे ते कामाचं जे आहे ते Ni+2 आहे. Ni+2 जे आहे ते त्याचं कलर ऑब्झर्वेशन बघितलं तर ते ब्राईट ग्रीन कलरचं दिसतं आणि ब्राईट ग्रीन कलरचं दिसतं आणि बाकीचे कुठले टेस्ट देत नाही मधले दोन हिटिंगवाले. पण त्यांनी बोरॅक्स बीट टेस्ट देते. बोरॅक्स बीट टेस्टमध्ये त्याचं मग कंपोजिशन कसं दिसतं Ni+2चं ते रेडिश ब्राऊन व्हायलेट. Ni+2 बोरॅक्स बीट टेस्ट आणि फॉस्फेट बीट टेस्टमध्ये रेडिश ब्राऊन व्हायलेट ग्रे असं कॉम्बिनेशन देते. रेडिश ब्राऊन व्हायलेट ग्रे. नंतर पुढचं कामाचं जे आहे ते Zinc+2 एक आहे. Zinc+2 फक्त आपलं टेस्टिंग इनमधलं ते डायरेक्ट हिटिंग ऑफ सॉल्ट इन टेस्ट ट्यूबवालं टेस्ट आहे तिथं फक्त आपल्याला डाटा दिला आहे. त्याचं कोल्डमध्ये कलर व्हाईट असतं आहे आणि हॉटमध्ये कलर येल्लो होतं आहे.
पुढं फ्लेम टेस्टमध्ये अजून हे दोघं कामाचे आहेत. कॅल्शियम जे आहे, कॅल्शियम ब्रिक रेड कलरमध्ये जळतं आहे, फ्लेम त्याचं ब्रिक रेड कलरचं दिसतं आहे. आणि बेरियम जे आहे ते ॲपल ग्रीन कलरचं त्याचं फ्लेम येतं आहे. बाकी अजून बोरॅक्स ब्रिक टेस्टसाठी फॉस्फेट ब्रिक टेस्टमध्ये CR क्रोमियम+3 आणि कोबाल्ट+2 ह्यांचं ते महत्त्वाचं आहे. क्रोमियम+3 जे आहे ते सगळ्यांमध्ये ग्रीन कलर देते आहे. कोबाल्ट+2 जे आहे सगळ्यांमध्ये ब्ल्यू कलर देते आहे. क्रोमियम+3 लाईक Fe+3 असं लक्षात ठेवू शकतो. कोबाल्ट+2 लाईक कॉपर+2 असं लक्षात ठेवू शकतो. आणि अजून जर बघितलं तर Mn+2 तितकं महत्त्वाचं पण नाही आहे. लाईट वॉयलेट कलरलेस असं देते आहे. आणि बाकीचे तर सगळे कव्हरच केलेले आहेत. नंतर अजून एक टेस्ट आहे चारकोल कॅव्हिटी टेस्ट. चारकोल कॅव्हिटी टेस्ट जे आहे त्यामध्ये हे 4 नमुने आहेत. मग हे Pb+2 जे आहे ते कोल्डमध्ये असताना ग्रे कलरचं असतं आहे, पण जेव्हा हॉट होतं तेव्हा त्याचं येल्लो रेसिड्यू दिसतं आहे. आणि जर झिंक+2 जे आहे ते कोल्डमध्ये व्हाईट कलरचं दिसतं आहे आणि रेसिड्यूमध्ये येल्लो कलरचं दिसतं आहे. आर्सेनिकवालं जे आहे आर्सेनिक+3 ते वालं व्हाईट रेसिड्यू विथ ओडर विथ गार्लिक ओडर व्हाईट रेसिड्यू विथ गार्लिक ओडर असं देते. आणि कॅडमियम+2 जे आहे ते ब्राऊन रेसिड्यू देते. हे दोनच महत्त्वाचे जास्त. येल्लो रेसिड्यू वेन हॉट आणि ग्रे वेन कोल्ड हे असते Pb+2 असतं आहे. येल्लो रेसिड्यू वेन हॉट आणि तेच येल्लो रेसिड्यू वेन हॉट आणि व्हाईट वेन कोल्ड ते झिंक+2 असतं आहे. नंतर त्याच्या पुढं मॉडिफिकेशन टेस्टमध्ये कोबाल्ट नायट्रेट चारकोल कॅव्हिटी टेस्ट. ह्याच्यामध्ये कोबाल्ट नायट्रेटचे 2-3 ड्रॉप टाकले जाते त्या कॅव्हिटीमध्ये. मग ह्याच्यामध्ये जनाबे अली मांगे गाडी बंगला पैसा, जनाबे अली मांगे गाडी बंगला पैसा. जनाबे इथं म्हणजे तयार होताना काय तयार होतं आहे, कोबाल्ट ऑक्साईड COO आणि मेटल ऑक्साईड तयार होतं आहे. मग याच्यामध्ये मेटल ऑक्साईड आहे जनाबेवरनं झेडेनोचा कलर ग्रीन, L2O3चं अलीवरनं बंगलाचं ब्ल्यू होतं आहे. आणि MgOचं पिंक होतं आहे.